नमस्कार, मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगली धामणगाव तालुका शिरूर जिल्हा परभणी। मी आहे माझ्या गावातल्या शेतात आणि हे आहे माझं चण्याचं शेत। म्हणजे हरभरा करण्यासाठी हे आसुदी रान ठेवलेलं आहे, म्हणजे खाली रान ठेवलेलं आहे। असं रान ठेवल्याच्यानंतर त्या हरभऱ्याला जास्त उतार येतं म्हणून त्या ठिकाणी मी एक अंदाज देत आहे। तर आज सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, तुम्ही बघा आज हे परभणी जिल्ह्यातला आज 10 वाजलेत, 3 वाजून जवळपास 18 मिनिट झाले। तर कडक ऊन पडलेलं आहे आमच्या परभणी जिल्ह्यात। तर परभणी जिल्ह्यातले मला खूप शेतकऱ्याचे फोन आले म्हणून लगेच त्यांच्या माहितीच तो व्हिडिओ टाकण्यासाठी माझ्या शेतामध्ये आलो। तर आजपासून 23 ऑगस्ट म्हणजे आजपासून आमच्या परभणी जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, आज रात्रीच्या आपल्या परभणी जिल्ह्यात विजेच्या कडकडासह पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लागतो। आपल्या परभणी जिल्ह्यातच नाही येणार तर पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण पट्टी, खानदेश, मराठवाडा सगळ्या विभागामध्ये म्हणजे आज 23 पासून ते 27 तारखेपर्यंत चांगला शेतातून असं पाणी बाहेर निघाला असा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येता। आपण आजचा व्हिडिओ झाल्यानंतर लगेच उद्या त्याला ह्या शेतातून पाणी वाहताना पुन्हा उद्या एक व्हिडिओ देणार आहेत म्हणून हे देखील सांगू इच्छितो, कारण की आज कडक ऊन पडलेलं आहे। तर आज राज्यात सांगायचं झालं तर म्हणजे नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, त्याच्यानंतर नगर जिल्हा, संगमनेर, त्याच्यानंतर शिर्डी, कोपरगाव, पैठण, त्याच्यानंतर इकडं सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, त्याच्यानंतर बीड, जालना, संभाजीनगर, त्याच्यानंतर लातूर, उस्मानाबाद, त्याच्यानंतर नांदेड, हिंगोली, परभणी, हिंगोली, परभणी, त्याच्यानंतर यवतमाळ, वाशिम, पुसद, अकोला, वर्धा, वाशिम, नागपूर, भंडारा, गोंदिया, बुलढाणा, त्याच्यानंतर जळगाव, जामोद, सिल्लोड, कन्नड, त्याच्यानंतर चाळीसगाव, त्याच्यानंतर वैजापूर, फुलंब्री, सिंदखेड राजामध्ये जवळपास आजपासून 23 पासून रात्रीच्याला म्हणजे हे जितक्या गावाचे नाव घेतले तितक्या भागात आज चांगला पाऊस येऊन जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात आहे। आजच नाही तर आज म्हणजे 23 ऑगस्ट पासून ते जवळपास 27 ऑगस्ट पर्यंत चांगला पाऊस, शेतातून पाणी बाहेर निघणारा पाऊस येणार आहे। काही तळ्यामध्ये आवक देखील येणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये म्हणजे 28, 29, 30 ऑगस्ट दरम्यान 3 दिवस थोडं हवामान कोरडं राहील, पण परत 31 पासून पुन्हा 4-5 तारखेपर्यंत 4-5 सप्टेंबर पर्यंत पुन्हा जोराचा पाऊस येणार आहे। म्हणजे पोळ्याला यावर्षी पोळा पावसात जाणार आहे म्हणून हे देखील अंदाज लक्षात घ्यायचा। शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे आता बऱ्याच शेतकऱ्याचे फोन येलेत, पण कसं आहे अगोदर तुम्ही मागच्या मेसेजमध्ये सांगितलं की ह्या म्हणजे हे पाऊस ना प्रत्येक गावाला 2दा येऊन जाणार आहे, म्हणजे 27 तारखेपर्यंत 2 वेळेस येऊन जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा।